आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाबा बाबा मला खूप भीती वाटते बाबा. मायाला शोधायच्या नादात जर आपलंच काही बरं वाईट झालं तर. अरे थोडेच तीळ बाकी आहेत बघ. थोडं दूर गेलं की पोहोचू आपण. अहो हे तीळ संपायच्या आधीच जर आपल्याला काही झालं तर मग काय करायचं बाबा. अरे अरे बाळा असं काही होणार नाही रे बाबा, कळलं. आता एवढा आलोय ना, मग घाबरू नकोस. चल खूप भीती वाटते बाबा. हे बघ, यातले तीळ तर संपले. याचा अर्थ माया इथेच कुठेतरी असेल. हो बाबा इकडेच असेल. ए हं? इकडे जाऊ चल. माया बाबा बाबा खूप भीती वाटते बाबा. खूप बाबा जरा सोडा ना मला. नको ना बाबा. बाबा ये सोडा अरे ना. घाबरू बाबा, नकोस, चल. जाऊ दे ना मला बाबा. भीती वाटते. अरे सोड. बाबा अहो ही तर आपली मायाच आहे. बघा ना हिने आपल्याला किती घाबरवलं. माया आंधळी कोशिंबीर खेळणार माझ्या बरोबर? आंधळी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर खेळायला येताय का? यायचं नसेल तर जा इथून. मी या झाडांसोबत खेळेन. जा. माया ए झाडा, माझ्या बरोबर आंधळी कोशिंबीर खेळणार ना? चल लवकर. माया चल ना माझ्या बरोबर आंधळी कोशिंबीर खेळायला. माया चल ना बाळा, आपल्या घरी जाऊ. तू कोण आहेस? तुझ्या सोबत मी येऊ का? मी नाहीये. जा जा. अगं हे बघ बाळा, मी तुझा बाबा आहे ग पोरी. तू ओळखलं नाहीस का मला? बाबा. हा बघ, हा तुझा भाऊ. भाऊ काय ग माया, आम्हाला ओळखत नाहीस का तू? अगं तू अशी का वागतेस? आता आठवला मला. तू भाऊ आणि तू बाबा, बरोबर ना? नाही नाही अगं नाही माया. माया माया
हा भाऊ आहे तुझा भाऊ आणि बाबा मी आहे. हा मी आहे बाबा. बाबा बाबा हा ठीक आहे हा. मग आपण तिघ मिळून आंधळी कोशिंबीर खेळूया हा. आणि मी नाही डोळे बंद करणार. तुम्हा दोघांना डोळे बंद करायला लागतील हा. चालेल. हो हो बाळा, आपण घरी जाऊन आंधळी कोशिंबीर खेळूया. चल घरी जाऊया आणि मग खेळूया. खेळणार ना? हो हो चालेल. हा. ए झाडांनो, मी घरी जाऊन आंधळी कोशिंबीर खेळते हा. अगं, हा, चल नाही, बाळा. नाही. मी चल. घरी जाऊन खेळणार काय आहे झालं हा, आंधळी माझ्या कोशिंबीर. पोरीला? चल हा, चल खेळणार बाळा ना घरी नक्की चल. माझ्या बरोबर? ये बाळा, चल. टाटा हा, मी घरी जाऊन खेळणार आहे. हो हो खेळूया. टाटा टाटा. पण तू नक्की हो हो खेळायचा. खेळूया. हो हो खेळूया. तू नक्की खेळायचा. हो हो हा सर्वांनी खेळायचं. नक्की खेळणार आहेस ना माझ्या अगं, बरोबर? हो हो चल ये. मी पुढे नाही, मी मागे बसणार हा. बरं बाळा बस. चला लवकर आंधळी कोशिंबीर खेळायचंय. चला ना लवकर, किती उशीर. आंधळी कोशिंबीर खेळायचंय. आई, मज्जा येणार. भाऊजी भाऊजी भाऊजी. काय झालं धर्मा? काय रे, काय झालं, काय झालं? माझ्या बहिणीच्याच कुटुंबात माझ्या मुलीचंही लग्न व्हावं ही एवढीच माझी इच्छा होती. यात माझं काय चुकलं भाऊजी सांगा ना. आपलं नातं तुटू नये हीच काळजी होती ना मला. आपलं नातं नीट जुळावं हा मी विचार केला. यात माझा काय दोष होता? मी तुमचा आदर करतो, तुमच्यावर प्रेम करतो, त्याचा एवढा मोठा दंड दिलात मला. तुमच्यावर माझा विश्वास होता पण तुम्ही माझा विश्वासघात केला. अरे तोंडाला येईल ते बोलतोयस की विश्वासघात केला म्हणून? तंबोरांकडून तीळ घेऊन गेला होता. मुलगी सापडली का तुझी? हो सापडली मला. आपली लेक सापडली. हो अरे माया तर भेटली ना, मग माझ्यावर का राग काढतोयस? माया भेटली म्हणून मी खुश नाही होऊ शकत भाऊजी. तिची काय अवस्था आहे ते तुम्ही स्वतः येऊन बघा जरा. माया, बघ खेळणार ना. ही माझी मुलगी आहे. माया, काय झालं ग? हे काय झालं तुला? तुझं हे काय झालंय? तुझी हालत नाही बघवत मला माया. काय झालं हे? माया खाली उतर. देवा रे, काय झालं रे? देवा देवा, चला खेळूया. असं का करतेस बाळा? आंधळी कोशिंबीर खेळूया ना. चला. मी कसं करते? माया माया, तुमच्या घरी सून म्हणून येणार होती पण तिला वेडी करून टाकलं तुम्ही. माझी माया. मी पकडू का तुम्हाला? हा मग मी पकडते. कुठे आहात तुम्ही? कुठे? देवा, माझ्या मुलीला काय हे सगळं झालं? बघून मला खूपच त्रास होतोय. पण हे सगळं कसं झालं? सगळं तुमच्यामुळे झालंय भाऊजी. अरुण सोबत मायाचं लग्न ठरवलं होतं ना, म्हणून माझ्या पोरीची ही अवस्था झाली. बाबांनी कधी तुमच्याकडे मुलगी मागितली नव्हती. तुम्हीच माया आणि अरुणच्या लग्नासाठी त्यांच्या मागे लागला होता आणि आता तुम्हीच बाबांना जबाबदार ठरवताय. मी त्यांच्यावर आरोप नाही लावत. अरुणचं लग्न जानकीच्या आत्म्याला मान्य नाही हे त्यांना माहित असताना भाऊजींनी लग्नाची तयारी कशी काय केली?
या घरात असं काही होत नाही. होत असतं तर आतापर्यंत कळलं असतं. आणि जर आधीच माहित असतं तर बाबांनी हे सगळं ठीक केल्यावरच अरुणच्या लग्नाचा विषय काढला असता. इथे आल्यावर थोड्याच दिवसात आम्हाला सगळं कळलं. मग भाऊजींना कसं माहित नसणार? मी विश्वास नाही ठेवू शकत. बाबांची तब्येत बिघडली होती ना, तेव्हाच या लग्नाचा विषय निघाला. तुम्ही विचार करताय ना तसं काही नाही. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. कोणीही काहीही बोला, पण माझ्या मुलीच्या या अवस्थेला भाऊजी जबाबदार आहेत. या घराला लागलेल्या शापामुळे या घरातल्या लोकांना काही झालं नाहीये, पण माझ्या मुलीवर मात्र परिणाम झाला. याला भाऊजी जबाबदार आहेत. भाऊजींना याचं उत्तर द्यावंच लागेल. तुम्हाला बाबांकडून काय उत्तर हवंय? हा, माझ्या मुलीची कशीही अवस्था असली तरी तिचं ठरल्याप्रमाणे लग्न अरुणशीत झालंच पाहिजे. एवढं सगळं झाल्यावर या सोयरिकीची गरज नाहीये. ए माझ्या मुलीला मी हसत मुखाने या घरात आणलं, पण आता तिला स्वतःलाच माहित नाही ती का हसते. लग्नाची तारीख ठरवली तेवढंच बास आहे. लग्न लावून अजून पोरीची वाट नाही लावायची. अरुण बरोबर लग्न करायला माझी मुलगी तयार आहे. दादाच्या कुटुंबावर काहीही संकट आलं तरी माझी मुलगी द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. मी पण नाही विचार करणार. जसं ठरवलं होतं तसंच हे लग्न होणार म्हणजे होणार. नको हो. हा? त्या नाही म्हणून बोलल्या ना, मग तुम्ही का जबरदस्ती करताय? हा माझ्या कुटुंबाचा विषय आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलीचा विचार नका करू. तुमच्या वेड्या मुलीबरोबर लग्न करायला अरुणचं नशीब एवढं फुटकं नाहीये हे मान्य करणार नाही. जा इथून. हे तुम्ही कसं बोलू शकता? लग्न ठरवलं तेव्हा माझी मुलगी नॉर्मलच होती. आता असं झालं म्हणून तुम्ही लग्न मोडणार का? काय भाऊजी, तुम्ही काहीच का बोलत नाहीत? लग्न होणार असं सांगून टाका. नाही होणार. लग्न झाल्यावर तुझी मुलगी इथे आनंदी राहणार का असा प्रश्न तुझ्या बायकोच्या मनात आला. मग हे लग्न करण्यात काही अर्थ नाहीये. हे बघ धर्मा, तुझ्या मुलीची तू जास्त काळजी करू नकोस. तिच्यावर जी काही ट्रीटमेंट करावी लागेल ती सगळी मी करायला तयार आहे. ट्रीटमेंट तुम्ही कराल हो, पण तिच्या या अवस्थेत आम्ही जे सहन करू त्याची भरपाई कशी करणार? आता ती कशी करायची ते काही मला ठाऊक नाही, पण माझ्यामुळे तुला हा जो त्रास होतोय त्यासाठी माझ्या प्रॉपर्टी मधला एक हिस्सा तुझ्या मुलीच्या नावावर मी करतो. अरे देवा, प्रॉपर्टी गेली याच्या घशात. तुझी मुलगी या घरात सून म्हणून तर येऊ शकली नाही, पण या घराचा एक भाग तिच्या वाट्याचा नक्की असेल. मग तर ठीक आहे ना? त्याची काय गरज आहे? प्रॉपर्टी घ्यायला त्याला संकोच होतोय रे. प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करून मन नको दुखवूस त्या बिचाऱ्याचं. मला पश्चाताप होतोय म्हणून मी हे बोललो, पण जर का तुझं मन दुखावलं असेल तर मग मला माफ कर. भाऊजी, तुमचं बोलणं ऐकून दुःख झालं जरी असेल तरी तुम्ही घेतलेला हा निर्णय मी नाकारला तर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. म्हणून तुमचा निर्णय मी मान्य करतो. तुम्ही आता बोललात ना, मग तसंच होऊ दे. माझ्या मायाच्या नावावर जे काही द्यायचंय ते द्या. तुम्ही जे काही द्याल ते त्याला माझा काही आक्षेप नसेल. माया, तुला काही होणार नाही बाळा. तू बरी होशील ग. मी काही चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा भाऊजी. अरे अरे धर्मा, पाय कशाला पडतोस? तुझं समाधान झालं यातच मला आनंद आहे. मायाला घेऊन आज जा.
जा जा ग. ठीक आहे भाऊजी. चल बाळा, चल. आपण खेळूया हा नंतर. चल ग बाळा. अरे देवा. हे काय बोलतेस तू? अरुण बरोबर मी लग्न करू शकत नाही आई. हे बघ, स्पर्धा होती तेव्हाच ठरवलं होतं अरुणचं तुझ्यासोबत लग्न करून द्यायचं. आता स्पर्धाच नाहीये आणि आता तू नाही म्हणतेस. काय झालंय तुला? मला काही होऊ नये म्हणूनच विचार करतेय. या आधी रम्या सोबत लग्न ठरलं तर ती पळून गेली आणि आता माया सोबत लग्न ठरलंय त्याचं तर ती वेडी झालीये. यानंतर मी लग्नाचा विचार केला तर माझी काय अवस्था होईल. आत्मा, अगं काय त्याचं एवढं? ती तुला काही करणार नाही. सारखं सारखं तेच बोलणं सोड. अगं त्या आत्म्याला शंखात बांधून ठेवलंय ग. 48 दिवसानंतर त्याला समुद्रात फेकणार आहेत. मग सगळ्यांची सुटका होईल. उगाच घाबरू नकोस ग. आई, सारखं तू स्वतःच खरं करू नकोस. माझ्या जागी राहून विचार कर. तोंड बंद कर तुझं. लग्न तर आनंदाने केलं जातं. असं जीव टांगणीला लावून मी लग्न नाही करणार. कोणी काही बोललं तरी मी अरुण सोबत लग्न करणार नाही. जबरदस्तीने मला या घरची सून करून तू माझा जीव धोक्यात घालू नकोस. जरा आवाज कमी कर. कुणी ऐकलं तर. दादा, अरे दादा, 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 दादा ती अजून लहान आहे. अजाणतेपणे बोलते. तिला समजावलं की समजेल. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तिने हाच विचार केला असता. मी नीट समजावून सांगेन. तुम्ही चुकीचं समजून काही गोंधळ करून घेऊ नका. तिने तिचा निर्णय सांगितलाय ना, मग तिच्यावर जबरदस्ती करू नको. दादा, तिच्या भविष्याबद्दल मी निर्णय घेणार. तिला काय समजते? तिच्यासाठी काय चांगलंय, तिच्यासाठी काय चांगलं काय नाही हे जेवढं मला माहितीये याची जाण तिला नाहीये दादा. या घरची सून बनण्याव्यतिरिक्त तिच्यासाठी काही चांगलंच नाहीये. मी समजावून सांगते दादा तिला. हे बघ, लग्न नेहमी मुलीच्या इच्छेनुसारच व्हायला हवं. तिचं मन दुखावून नाही. नात्यातल्याच कोणाशी तरी अरुणचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. पण जे चाललं ते बघून त्याच्या नशिबात काय लिहिलंय तेच कळत नाहीये. अरुणचं लग्न जिच्याशी होणार असेल तिच्याशी त्याचं लग्न होईल. पण तू ह्यासाठी तुझ्या मुलीला उगाच त्रास देऊ नकोस. नाही दादा, दादा, झालं तुझं? आता खुश आहेस ना? आई, मामांनी स्वतः सांगितले हे सगळं संपवून टाका. मारून टाकेन. तू लग्नासाठी तयार नाहीये ना, मग हे असंच होणार. तू तुझं मन बदल, मग सगळं नीट होईल. आई, काही बोलायची गरज नाहीये. अरुण सोबत तुझं लग्न होणार हे मी ठरवलंय. आताही जर तू हट्ट केलास तर माझ्या हाताने तुला मारेन. जी मुलगी माझं ऐकत नाही तिचा जगून काय फायदा आहे? मी जे सांगते ते निमूटपणे ऐक, नाहीतर जानकीच्या आत्म्याला कंपनी म्हणून तुला पाठवेन. लक्षात ठेव. साहेबांना भेटायला आलात का? मंजू काकूंना भेटायचे. आपण कोण? सुरेश, मी मुंबईवरून आलोय. ओ, तुम्ही रम्याचे वुड बी. ओ, या नात, या 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 नात, या.
या हो इथे बसा. ओके. मी त्यांना बोलवून आणते. हा हो ठीक आहे. काकू. काय झालं? मुंबईवरून सुरेश आलाय. काय? सुरेश आलाय?